आयुष्यातली सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे की भजन आवडतंय, आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे की भजन आवडत नाही. सगळ्यात निर्लज्ज की देव आवडत नाही, भजन आवडत नाही. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, राणीमान वागणं बोलणं सुशिक्षित आहे, तुझं स्टँडर्ड आहे, मेंटेन करणार आहे स्टँडर्ड. पण कधी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना भजन करताना दिसली नाहीस. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय, पण बहीण म्हणूनच सांगते बरं का पोरींनो, तुम्ही देवाला मानत नाही, आजची पिढी तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते. मी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. मी आहे म्हणजे देव, कारण माझं असणंच त्याच्या असण्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मीच. मीच विठ्ठल, मी जगदीश्वर, मी विश्वेश्वर, मी राम, मी कृष्ण, मी शिव, मी परमात्मा, मी संत, मीच आत्मा. अरे तू मी तूच. या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. बाबींचं वर्णन आहे. ज्ञानाने काही नाही, भक्तीने ज्ञानाला परिपूर्ण करावं, तेव्हा मी ज्ञानी व्हावं. जेव्हा मी ज्ञानी व्हावं भक्तीच्या सानिध्याने, तेव्हा मला कळावं नेमका तू कोण आहेस. तू कळाल्यावर मला कळावं मी कोण आहे. अहो मी कळाल्यावर मला कळावं तुझं आणि माझं नातं काय. मग माऊली सांगतात, आपुल्या संसाठी करोनी. फक्त हरिपाठ नीट म्हणायचा, आपल्या शेवेसाठी नाही, शेवेसाठी नाही, संसाठी. सं याचा अर्थ सारखं. देव पहावया तेथे देवाची होनी ठेलो. काय अधिकार दिला हो देवाने. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अर्जुनाचा गुरुही झाला आणि माझ्यासाठी योगी 28 त्या विठेवर तसाच तटस्थ उभा टाकला. काय कौतुक आहे माझ्या विठ्ठलाचं, काय कौतुक माझ्या पांडुरंगाचं. उच्च नीचता नाहीये, ज्ञान अज्ञान नाहीये. अहो खट नट यावं तरी सामर्थ्याने जागा आहे. जात वीत कुळ गोत्र वर्ण कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये. अहो काय कौतुक करू माझ्या पांडुरंगाचं. प्रत्येक जीवाला इथं सामर्थ्याने समान अधिकार आहे. ते माझं पंढरपूर ती पंढरीचा मालक आहे. इथं नाही असं थोडे पैसे दिले की थोडं पुढून, थोडं पैसे दिले की त्याच्यापेक्षा थोडं पुढून. आमच्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरीचा आहे. कौतुक आहे मला, नाचलंच पाहिजे. आपलं आपल्याला कौतुक पाहिजे. आपल्या गावात एखादा चांगला कीर्तनकार आहे, गायक वादक आहे, आपल्याला कौतुक, आपल्या गावाला कौतुक. पण या जगाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, आपलीच माणसं आपलाच पाय खेचतात म्हणून आपल्याच माणसाची प्रगती होत. काय दुर्दैव आहे ना की आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे पाय खेचावे आणि मग लोकांनी म्हणावं काही नाही त्याच्याकडे. विनंती आहे रे, थोडीशी सावध असू द्या, काही हरकत नाही. काय अपयश वाटायला यायचं येऊ द्या, काय दुःख पदरात पडायची पडू द्या, काय संकट यायची येऊ द्या, काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या, काय जगाने पाय खेचायचा खेचू द्या. फक्त विश्वास ठेवा त्या जगाच्या मालकावर. जी लोक अपमान करतायत तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास म्हणतो निनमलिता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. मला विश्वास आहे अवघाची संसार मी करणार सुखाचा संसार. एकट्याचा का. महात्म्याचं लक्षण बघा. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इति लावायची गरज नाही. तसं त्याचं हृदयाच मोठं आहे, त्याला महात्मा म्हणावा. मन मोठं आहे, सगळ्याला सामावायची ताकद आहे. संतांची ओळखच आहे. वैष्णवजन तो तेने काही आहे पीड पराई जाणीजे. चला दुसऱ्याचं दुःख कळतंय तो वैष्णव आहे. माय कुणाला म्हणावं, वाहे माऊलीचे किंवा जाणे माऊलीचे. आणि ज्ञानोबा म्हणजे साधी माय नाही आहेत. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं का ग माय. बरोबर आहे का. बोलत जा बावनवाडीच्या माय मावल्या, बोलत जा. हे तुम्ही माझ्या पार्टीतले म्हणून तरी बोलत जा. असं तुम्हीच गुवाहाटीला गेल्यावर मी कसं इलेक्शन जिंकणार आहे दादा. बरं का पाया पडते तुमच्या. बोलत जा माय, बोलत जा की नाही. आपली पार्टी आहे काय ना बोलायचं. मला सांगा माय, मी काय तुम्हाला शास्त्र विचारते का वेद विचारते का. साधा साधा प्रश्न आहे माझा.
साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर देत चला, तुमच्यावर जीव आहे आपला, है की नाही? बोलायचं माय सोप आहे. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं, बरोबर का? बरोबर. पाठीमागच्या तुम्हाला काही जीएसटी लागतो का? सरकारचा जीएसटी बीएसटी बोलला बिल्लत तर बोलायचं, सगळीच बोलत जा रे. हे माहेर आहे माय तुमचं, मी सुरुवातीलाच म्हटलं हे मंडप तुमचं माहेर आहे. इथं हसू वाटलं, रडू वाटलं, नाचू वाटलं, आता एखादी म्हणी नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ मानली तो गुणाचा नाही. त्यांना जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ताह काढीन. घरी गेल्या गेल्या म्हणे लई संतीनं आली होती मडपत, तू अंगा तू ये घरी तुझी महाराजन काढतो. जाऊ दे ग माय, असं हे जग आहे, ते जोनी याच्याने भक्ती करी. जगाचा विचार करून नाही ग जमत माय. असं तरी लोक कुठं चांगल्याला चांगलं बोलतात, वाईटच म्हणण्यात काय माय. तुकोबाराय म्हणले आज येड म्हणतील, उद्या मूर्ख म्हणतील, अहो परवा थार वेडा म्हणतील, पण एक दिवस असा येईल माझं हेच नामचिंतन या लोकांना म्हणायला लावेल. काय म्हणायला लावेल? भाग्या मी तुका देखियेला, देखियेला भाग्या मी तुका देखियेला, देखियेला भाग्या मी तुका देखियेला, देखियेला भाग्या मी तुका देखियेला. धन्य मनवीन यह लोकी लोका, धन्य मनवीन यह लोकी लोका, भाग्या मी तुका देखियेला, भाग्या मी तुका देखियेला. मनवेला लोका धन्य मनवेला लोका, भाग्यवना तुका देखियेला, भाग्यवना तुका देखियेला. महाराज सांगतात धन्य मनवीन यह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला, भाग्य आम्ही तुका देखियेला. भाग्यवान आहोत आम्ही जगद्गुरु तुकोबांना या डोळ्याने पाहिलं. अधिकार असतो संतांचा. यांना काय अहो, यांचा संसार म्हणजे परमार्थापेक्षा कमी नाही, यांच्या बायका सुद्धा संतांपेक्षा कमी नाही. तुकोबारायांची बायको जिजाऊ, तुकोबारायांना 2 बायका होत्या बरं. हा, नावं वेगळी ऐकली असली तुम्ही म्हणसाल, नावं 2 होत्या. पहिली केली तिला बाळ व्हायला म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली. अहो मालकाचं बघा ना किती गणित बेकार आहे. दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. काय मजा असते, देव बी मजा घेतो महाराज, आहे की नाही? 2 बायका केल्या तुकोबानी. बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. पाठीमागच्या टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा, हा वाजवायच्या. ती वाट बघतोय का ती वाजवीन पण आम्ही, तू वाजव, तुला कळलंय ना, वाजवीत जा. वाजवायची ना, वाजवायची. लोक आहे ना मुद्दाम करतात, मुद्दाम टाळी वाजवणार नाही, मुद्दाम हसणार नाही, मुद्दाम दाद देणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवीत होती, आख्या मांडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. ऍटिट्यूड कशाचा दादा? ओ बामणवाडीकर 7 कोटी घर आहेत सोन्याची रावणाची. किती करा संपत्तीचा विचार, कोण नाहीये श्रीमंत या जगात. माझ्या माऊलींच्या संपत्तीचा विचार केलात ना, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी आईसे बळ रेडा बोले. माझ्या माऊलींच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? बामणवाडीकर 2 BHK 7 कोटी सोन्याची. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे रामाची. तुळशी रामायणामधलं वर्णन आहे रावणाची. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर, अर्ध्या तोळ्यावर रे. विचार करा 22.5 क्विंटल चौकट. कळते तुम्हाला दादा चौकट? आपल्याकडे चौकटीला काय म्हणतात? चौकटच म्हणतात ना. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे मेल्यावरच जाळतात ना. बरोबर, चौकटच म्हणतात. चौकट 22.5 क्विंटल सोन्याची एक गम आहे.
3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर दादा, अशी 7 कोटी घरं सोन्याची. हे जितकं सत्य आहे ना, तितकं अजून एक सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. अहो अख्खी लंका सोन्याची होती रावणाची, पण रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायात. माणूस कितीही धनवान असू द्या, कितीही ज्ञानी असू द्या, कितीही ताकदवर असू द्या, कितीही सत्ताधीश असू द्या, मोक्षाचं साधन फक्त जाईन गे माय. एवढं एकच आहे, होईन भिकारी पण पंढरीचा इथेच मोक्ष आहे, ते सामर्थ्य आहे. पण काय आहे ना, हे जग आहे, हे देवाला पटकन मानत नाही. हे कलियुग आहे, हे देव सुद्धा सिद्ध करावा लागतो. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरंय खोटे बामनवाडीकर? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. बाबा हे कलियुग आहे, ही तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. हे जग आहे, इथं आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. इथं ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी, ती काय साबणानं झाली काय? मी कशाला बोलावं? माऊली सांगतात काळे गोरे पण धुतं लय फिटवणी. अहो काळा कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण घेऊन नदीवर 4 दिवस धुतला, गोरा झाला? झाला का? झाला का? हा कळतं की तुम्हाला कसं होईल? किती बी साबण मागाची नेली तरी काळा गोरा होणार आहे का? गोरा कोळशाच्या खाणीत नेला मग काळा होणार आहे का? गोरा तो काळा तो जेनेटिक आहे, ते अनुवंशिक आहे, ते त्याच्या आई वडिलांकडनं त्याला मिळालेलं आहे. ते कसं काय जाणार आहे? माऊलींचं तेच तर वर्णन आहे. तो ज्ञानी आहे, त्याचं कारण आहे, त्याचं मायबाप ज्ञानी आहेत. ज्ञानोबरांचे मायबाप वेदशास्त्र पठन करणारे, वेदशास्त्र पठन करणारे, त्यांचा अधिकार आहे. माऊलींचा अधिकार मायबाप. बघा एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं, बरोबर माय? जाग्यावर आले तुम्ही? एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं माय. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या माऊलीला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबराय, जगाची माय आहेत माझं ज्ञानोबा. वय 16 वर्ष आहे. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. विश्वातला सगळ्यात ज्ञानी ग्रंथ माझ्या ज्ञानोबरायांचा आहे, ज्ञानेश्वरी. त्याच्या पुढे भावार्थ दीपिका, अमृतानुभव, काय चांगदेव 65, काय सामर्थ्य हो. अहो जे विज्ञान आजची पिढी आज शिकत ना दादा, आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग BHMS MBBS MD फार्मसी, कुठलाही प्रकारची PhD, कुठल्याही प्रकारची तुम्ही डिग्री घेताय, तुम्ही काही शिकताय, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. आजची जी विज्ञान जगणारी वैज्ञानिक जगणारी माणसं आहेत ना, ह्या विज्ञान जगाला एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लावा. अहो ज्या दिवशी हे विज्ञान समजणारं जग ज्ञानेश्वरी वाचेल त्या दिवशी त्यांना कळेल की विज्ञान हे अध्यात्मानंतरची प्रगती आहे. आधी अध्यात्म 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षांचं वय माझ्या ज्ञानोबरायांचं. या बल्बचा शोध कुणीतरी 1400 वर्षापूर्वी लावला पाश्चिमात्य. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची आवेशे प्रगटले तेज लखलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पावी डोळा पावी डोळा पावी पंढरी, डोळा पावी डोळा पावी डोळा पावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी डोळा पाहावी डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी डोळा पाहावी डोळा पाहावी पंढरी.